साळवीजी, विनोद खोब्रागडे, प्रीतम साळवीजी यांना विनंती. आपण केलं 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 या ठिकाणी स्वागत करूया आपण मिलिंद देवरा साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे आमचे दत्ता नरवणकर साहेब आहेत, या ठिकाणी विनीत ताई आहेत, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी ऐश्वर्याजी आहेत, समाधान सरवणकर, ही सर्व आमची वळलीची पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपलं स्वागत एक बरं वाटलं सुंदर या ठिकाणी. प्रथमतः या सर्व मान्यवरांचं आणि भाऊंचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. गुड. या ठिकाणी हा घ्या ना, मिलिंद देवराजी यांचं स्वागत करूया. शाखा समन्वयक आपल्या सर्व रुणा लाड, बाळे सरवळकर, किरण गावडे, सचिन साळवी, विनोद खोब्रागडे, प्रीतम साळवीजी या. मित्रांनो, भाऊंची कारकीर्द सर्वांना माहितीच आहे, पण 1993 साली सुरुवात झाली, जी कामगार चळवळीतून राष्ट्रीय मिल मजदूर संघटना भाऊंची सुरुवात झाली. त्यानंतर या वळली शिवडी विधानसभेचे आमदार म्हणून 1999, 2004, 2009 महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार जाहीर झाला. 2008-09 जवळजवळ 150 कंपनीचं प्रतिनिधित्व करताना अगदी महाराष्ट्र, गुजरात आणि भारतीय स्तरावर भाऊंनी आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या चळवळीच्या माध्यमातून कामगार देण्याचा न्याय केला. वळलीला एक ग्लोबल वळली आणि चांगल्या वळलीला या ठिकाणी अनेक कार्यक्रम हाती घेतले, सामाजिक, शैक्षणिक, यामध्ये सुद्धा संगीताताईंचं आणि भाऊंचं सुद्धा मोठं योगदान वळलीसाठी. आणि नुकताच त्यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नेमणूक झाली. त्याबद्दल आपण सर्वजण आणि मी भाऊनी आणि मिलिंद देवरा साहेबांनी सांगितलं आहे, सर्वांच्या शुभेच्छाचा स्वीकार भाऊ या ठिकाणी शेवटपर्यंत करणार आहेत. कोणी गडबड करू नये, कोणी गोंधळ घालू नये, ही विनंती आहे, नम्र विनंती आहे. सचिन भाऊ आयर यांची होती आणि फक्त 2 बघा भाऊंनी सांगितलं. हां हां, या ठिकाणी स्वागत करतील भाऊंचं आपण लोकप्रतिनिधी म्हणून. आणि लोकप्रतिनिधी पण आलेत, त्यांना बोलू नंतर. आपल्या वळलीतील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आहेत ते ना. हां, या ठिकाणी राजन्ना आसमजी, रहीम काजीजी, तत्पूर्वी मिलिंदजी आपण स्वागत करायचं भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन. हां, जयराम तातू सकपाळे, गणेश कांबळेजी, सतीशजी चव्हाण, रत्नाकर शेट्टीजी आणि कामगार या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, गडबड गोंधळ करू नका. व्यासपीठावरती आलेले सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे. खास करून ज्यासाठी आपण आलेलो आहोत, सर्व धर्म समभाव हे ब्रीद वाक्य सचिन भाऊने आपल्या जीवनामध्ये बाळगलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आज समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते सचिन भाऊ विधान परिषदेमध्ये उपसभापती झालेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत आज या ठिकाणी करत आहे सिनियर सिटीजन्स. भाऊंना त्यांचा आशीर्वाद सातत्याने मिळालेला आहे. राजकारणामध्ये मिळालेल्या योग्य संधीचं सोनं करून स्वतःचा आत्मसन्मान व जनतेच्या कल्याणासाठी हाच उदात्त हेतू ठेवून सन्माननीय सचिन भाऊ आयर यांनी विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून घेतलेला आहे. त्यांचा मागे त्यांचा हेतू हाच आहे की तळागाळातील गोरगरीब जनतेचं माझ्या हातून काम व्हावं, लोकांना न्याय मिळावा, ह्यासाठीच भाऊने आपल्यासाठी उपसभापतीपद घेतलेलं आहे. मित्रांनो, भाऊने आपली राजकीय कारकीर्द 1999 सालापासून सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी 3 वेळा आमदार, गृहनिर्माण राज्यमंत्री आणि त्याबरोबर 7 ते 7 खात्याची पदं भाऊंनी लीलाया पार पाडली. आणि ही पार पडत असताना वळलीतील जनतेशी त्यांची जी नाळ होती ती कधीही तुटू दिलेली नाही. वरळीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. आपल्या सर्वांना माहीत असेल की सचिन भाऊंनी आपल्या निधीतून सर्व जाती धर्माचे प्रार्थना स्थळं सुशोभितकरण केलेले आहेत. मग ते साई मंदिर असू द्या, हनुमान मंदिर असू द्या,
बुद्ध विहार असू द्या, मस्जिद असू द्या, चर्च असू द्या, या सर्व साऊथ इंडियनच्या लोकांचे आपले देवी देवतांचे मंदिर असू द्या, सर्व भाऊने आपल्या फंडातून या ठिकाणी त्यांना योग्य त्याचा न्याय केलेला आहे. या ठिकाणी भाऊंच्या बद्दल आपण बोलायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आपल्याकडे आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की भाऊंनी कामगार क्षेत्रामध्ये देखील RMSच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. वर्ल्डीमध्ये वॉटर मीटर गटर किंवा SRचे प्रकल्प, BDSचे प्रकल्प, पाण्याचा प्रश्न असे विविध क्षेत्रामध्ये भाऊने आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून माननीय भाऊंनी आणि तनिताई वहिनींनी लोकांना गरजू लोकांना, गरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी विविध स्तरातून लोक दामोरी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपलं योग्य ते मार्गदर्शन घेतात. मी फक्त एवढंच सांगेन भाऊंच्या बद्दल, एक फक्त किस्सा सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. बच्चे लोग खेल रहे थे, उनके हाथों से भारत का नक्शा फट गया. पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ के दो. बच्चों ने कोशिश की लेकिन भारत का नक्शा जुड़ा नहीं. तब फिर पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ो, लेकिन उनको जोड़ नहीं पाए. बाजू में दादाजी बैठे थे, उन्होंने कहा बेटा वो भारत का नक्शे के पीछे जो इंसान की प्रतिमा है उसको जोड़ो, भारत का नक्शा आपोआप जुड़ जाएगा. असे आमचे भाऊ सचिन भाऊ आहेत, सर्वांना जोडून घेणारे, सर्व धर्म समभाव या सर्वांना एकत्र करणारे. आज या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये एका दिवसामध्ये आम्ही लोकांना सांगितल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये एवढे लोक या ठिकाणी आले आहेत. मी माय बाप जनतेत सचिन भाऊंच्या वतीनं हार्दिक नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आता लोक या ठिकाणी भेटायला थांबलेत, आपण ज्या ठिकाणी गर्दी केली, हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना थोडं या ठिकाणी प्रिमाइसेस मोकळा करा. यानंतर विभागाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी नरवणकर साहेब या ठिकाणी संबोधित करतील. दत्ताजी नरवणकर साहेब. या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या आमच्या सर्वांचे हिंदू उदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या महाराष्ट्राचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी, आणि आज ज्यांचा सत्कार आहे ते सत्कारमूर्ती सचिनजी भाऊ, आणि खास करून त्यांचा उल्लेख करावा ते आपले खासदार मिलिंदजी देवरा साहेब, आणि व्यासपीठावर असलेले सर्व सहकारी, माझे मित्र, नगरसेवक, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकारी. मी काय भाषण करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी फक्त आज या ठिकाणी फक्त 1-2 शब्द सांगणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती असेल माननीय सचिन भाऊचं ऑफिस आणि माझं ऑफिस आजूबाजूला होतं. मग ते कसं नातं असेल ते आता तुम्ही ओळखा. म्हणून मंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा या संपूर्ण महाराष्ट्रावर 24 तासापैकी जवळजवळ 17 ते 18 तास काम करत असताना मी प्रेरित होऊन ज्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या वर्ली विभागामध्ये रखडलेले झोपडपट्टीचे जे प्रश्न होते ते अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांना सांगितलं, भाऊ मला हमेशा टोमणे मारायचे, अरे राजा तुमची सत्ता आहे, थोडं लक्ष दे. आणि खरोखरच भाऊंचे जे शब्द माझ्या हमेशा हृदयामध्ये राहिलेत, आणि म्हणून आज हा मोठा एवढा समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला आहे. हेच भाऊ आपण काय कमवलं
तर हे सर्व जे कमवलंय तुम्ही हे सर्व कमवलंय हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज या ठिकाणी मी पाहिलं अनेक लोक अनेक पक्षामध्ये आहेत, पण भाऊ आपलं एक प्रेम वेगळं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे काय आपण सांगत होतो की या ठिकाणी 3 आमदार आणि 1 खासदार असे असताना या टायमाला जर आम्ही आमचं वर्लीकरांचं भाग्य समजतो, कारण या महाराष्ट्र राज्याचे कुठलं पद मिळालं, उपसभापती पद मिळालं, या आपण वर्लीकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खास करून मिलिंद देवरा साहेब, मला माहिती आहे आम्ही 2000ची निवडणूक आम्ही जरी विरोधात लढलो असलो तरी पण 2000ला आपण जे निवडून आलात त्याच्यामध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा होता हे पण सर्वांनी विसरू कमी नाही. खरोखरच 2009ला आपण गेलात, मला माहित नव्हतं, मी आपल्याला ओळखत नव्हतो, बाबांचं नाव होतं, पण तुम्ही गल्ली बोलामध्ये म्हणजे कांबळे नगर, विपी नगर, मार्कंडेश्वर नगर या छोट्या छोट्या या गल्ल्यामध्ये जे जाऊन काम केलं ते मिलिंद देवरा साहेब खरोखर हे लोकांना जे मान्य करावं लागेल. नाही, मिलिंद देवरा साहेबांनी पण काम आजही बघतो मी प्रत्येक दिवशी नाही कुठेतरी असतं. आज इथे उद्घाटन आहे, आज मलबार हिलमध्ये आहे, आज कुलाब्यामध्ये आहे, आज भायखळ्यामध्ये आहे, शिवडीमध्ये आहे आणि वरलीमध्ये तर आहेतच आहेत. आता तर काय आपण जरी फंड नाही दिला तरी चालेल, भाऊ सर्व बघून घेतील आणि मी तर आहेच. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज ज्यांचा सत्कार आहे त्यांचा आपण भाषण ऐकणार आहेत. मला फंडावरती सही करणारे मिलिंदचे नसाळे साहेबच आहेत, ती आम्हाला आठवण आहे म्हणून आम्ही त्यांना विसरत नाही. पण माझ्या बाजूला बसवलंय की काय असेल कमी तर सांगू. असो, मी आपल्याला एवढंच विनंती करेन की या ठिकाणी या वर्ली ठिकाणी अनेक दिवसापासून आम्ही बघतोय, कारण या ठिकाणी जी काही कामं आहेत ज्या आपल्या कार्यकर्त्याला मिळत नाही आहेत, पण भाऊ मी आज सांगतो आपल्याला आपल्या साक्षीने हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ही कामं मिळाल्याशिवाय आम्ही सर्व कार्यकर्ते गप्प बसणार नाही. आम्ही तुमच्या सकाळ संध्याकाळ पाठी लागू. देवरासाहेब त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, पण मला वाटतंय देवरासाहेब आपणही लक्ष घातलं तर खरोखरच आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मोकळ्या हाताने आहेत. ते आजपर्यंत आमच्या नेत्यांवरती विश्वास ठेवत आहेत, पण आता त्यांच्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे, कारण साहेब आपण या विधानसभेचे उपसभापती आहात. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एकही कार्यकर्ता आज तुटला नाही पाहिजे तर जोडला पाहिजे. एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो, माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दत्ता नरवणकरजी. त्यानंतर आमचे सन्माननीय खासदार मिलिंद देवराजी.